श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुढीपाडव्याच्या दिवशी ही 5 रुपयाची वस्तू अवश्य घरी आणा. संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य दूर होतील. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही 5 रुपयाची वस्तू घरी आणली तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख, दारिद्र्य आहे, आजारपण आहे, सर्व दूर होतील. नवीन वर्षामध्ये आपण घर, गाडी, ज्या काही आपल्या वस्तू आहेत त्या आपण नक्कीच खरेदी करतो. या वस्तूसोबतच तुम्हाला सोने चांदीही बरेच लोक खरेदी करतात. पण कोणतीही वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर फक्त 5 रुपयाची ही वस्तू अवश्य गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणायला विसरू नका. गुढीपाडवा म्हटलं की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी सोने, चांदी, घर, गाडी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त. नवीन वर्षाची स्वागत अगदी आपण आनंदाने करतो. याच नवीन वर्षामध्ये आपण ही 5 रुपयाची वस्तू आपल्या घरी आणली तर जीवनामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य येत नाही. ही वस्तू कोणती आहे, कधी आणायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने घेणं कोणालाही शक्य नाही. सोन्याचे भावही खूप वाढले आहेत. चांदी, सोनं, गाडी अशा कोणत्याही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या नाहीत किंवा करणं शक्य नसेल तर फक्त या वस्तू तुम्ही अवश्य खरेदी करू शकता. तसेच तुम्ही देवाच्या वस्तूही खरेदी करू शकता. म्हटलं तर स्वामी महाराजांचा गंध, स्वामी महाराजांचे हिना अत्तर, स्वामी महाराजांना माळ घेऊ शकता. तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करू शकता. तुम्हाला पूजा साहित्यामध्ये ज्या काही वस्तू कमी आहेत त्या वस्तू अवश्य या दिवशी खरेदी करा. तांब्याच्या वस्तूही खरेदी करू शकता. ताम्हण, तसेच तुम्हाला कलश घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही अगदी वस्तू, तुम्हाला लाल वस्त्र घ्यायचं आहे देवांसाठी, ते लाल वस्त्रही तुम्ही घेऊ शकता. या सर्व वस्तू तुम्ही घेऊ शकता. तसेच या दिवशी धणे अवश्य खरेदी करायचे आहेत. मीठ खरेदी करायचं आहे. हळकुंड खरेदी करायचा आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, आपण ज्या काही स्वयंपाकामध्ये वस्तू वापरतो त्याही वस्तू तुम्ही अगदी अवश्य खरेदी करू शकता. मीठ खरेदी अवश्य करावे. आपल्या घरामध्ये सर्वात 5 रुपयाची वस्तू आहे पण खूप चमत्कारी वस्तू आहे, असे की आपल्या सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहे. सोने खरेदी करणं आपण घरामध्ये शक्य नसेल किंवा कोणालाही शक्य नाही, कारण बरेच भाव वाढले आहेत. यासाठी तुम्ही मीठ खरेदी केलं, फक्त तुमच्या इच्छेने तुम्ही मीठ खरेदी करा. घरामध्ये ज्या काही वस्तू कमी आहेत त्या वस्तू अवश्य खरेदी करा. देवांच्या वस्तूमध्ये तुम्ही कवड्या, पांढऱ्या पिवळ्या कवड्या खरेदी करू शकता. गोमूती चक्र खरेदी करू शकता. या दिवशी कासव घरामध्ये अवश्य खरेदी करा. ज्या काही वस्तू घरामध्ये कमी आहेत, पूजा साहित्यामध्ये ज्या काही कमी आहेत, स्वामी महाराजांना तुम्हाला काही वस्तू घेण्याची इच्छा आहे, जसे आपण स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो, आपण स्वामींना जपमाळ तुमच्याकडे नसेल तर जपमाळ तुम्ही अवश्य खरेदी करू शकता. अशा बऱ्याच वस्तू आहेत त्या अवश्य खरेदी करा. अगदी तुम्हाला कमी पैशामध्ये मिळून जातात. पण हळकुंड, मीठ हे अवश्य खरेदी करायचं आहे. अगदी 5 रुपयामध्ये हळकुंड, मीठ तुम्हाला मिळून जातं. या वस्तू अवश्य खरेदी करा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी आपण या वस्तू खरेदी केल्या तर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होतो. घरामध्ये दुःख, दारिद्र्य आहे सर्व दूर होते. साक्षात लक्ष्मी, मिठाला साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे. यासाठी मीठ, धणे, हळकुंड हे अवश्य खरेदी करायचं आहे. घरामध्ये कोणतीही वस्तू घेणं शक्य नसेल तर आपण या वस्तू खरेदी अवश्य करू शकतो. अगदी 5 ते 10 रुपयामध्ये या वस्तू मिळतात. जास्त पैसे देण्याचीही गरज लागत नाही. तसेच आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पोटली, केंद्रानुसार पोटली तयार करून आपल्या मुख्य जिथे गेट आहे, मुख्य दरवाजा आहे, त्यावर आतल्या बाजूने बांधायला विसरू नका. किचनमध्येही आपण धनवृद्धीसाठी एक पोटली सांगितली आहे. केंद्रानुसार हा उपाय आहे, अवश्य करा. ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये सांगितलेल्या त्याही तुम्ही अवश्य गोळा करून ठेवा.
या वस्तू वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होतो. घरातील निगेटिव्हिटी, दुःख, दारिद्र्य, आजारपण, संकट, बाहेरील बाधा हे सर्व दूर होतात. घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखी आनंदी राहतो. हे छोटे मोठे आपण उपाय अवश्य करायचे आहेत. नवीन वर्षामध्ये कोणत्याही वस्तू घेणं शक्य नसेल तर अवश्य तुम्ही मीठ, हळकुंड, धणे अशा छोट्या छोट्या वस्तू अगदी 5 ते 10 रुपयामध्ये मिळून जातात. या वस्तू अवश्य खरेदी करा. या वस्तू खरेदी केल्याने आपल्याही जीवनामध्ये काही दुःख, दारिद्र्य, संकट आहेत ते दूर व्हायला मदत होते. विश्वास ठेवा. विश्वासानेच कोणत्याही गोष्टी होतात. विश्वास असेल तर सर्व काही मिळतं. विश्वास नसेल तर कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत. यासाठी या वस्तू खरेदी करा. अवश्य घरी आणा. संकट, आजारपण सर्व दूर होते. श्री स्वामी समर्थ.